नमस्कार, माझ्या अंतरंग चॅनल करता मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर माझ्या व्हिडिओला पाहणारे माझे जे व्ह्यूअर्स आहेत ते पूर्ण माझा व्हिडिओ बघतात, त्याबद्दल सर्वात प्रथम धन्यवाद। तर आज मी तुम्हाला जो अनुभव कथन करणार आहे, जो अनुभव सांगणार आहे, तो अनुभव असा आहे की 4 ते 5 मैत्रिणी एकत्र सहलीला जातात आणि एकत्र सहलीला गेल्यानंतर काय होतं, त्या जेव्हा परतत असतात तेव्हा त्या जाताना जो त्यांचा रूट होता त्या रूटवरती कुठल्याही प्रकारचं मनुष्यबळ नव्हतं, म्हणजे वर्दळ नव्हती किंवा असं एकदम लांब 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 असे गावं घरं आणि एकदम निर्जन रस्ता असो। तर परतताना काय झालं, अशा निर्जन रस्त्यावर रात्री 10:30-11 वाजता परत असताना काय अवस्था असेल बघा। तर गाडी पुढे पुढे येत होती, एका ठिकाणी गाडी थांबली। का थांबली तर त्या रोडवरती अशी मोठी मोठी एवढी मोठी दगड आडवी लावलेत। दगड आडवी लावल्यामुळे काय झालं, गाडी पुढे नेता येत नव्हती। गाडी थांबवली तर असे मोठे मोठे मिशावाले काळे कपड्याने तोंड झाकलेली अशी मोठी जाडी आणि एकदम राकट माणसं त्यांच्या समोर आली। ती राकट माणसं समोर आल्यामुळे त्या बायका घाबरल्या, त्यांना समजेना। त्यांनी काय केलं, फटाफटा काचा वरती केल्या, परंतु जी ती मिशावाली आणि राखट काळेली माणसं होती ती त्यांच्या जवळ आली। त्यांनी काय केलं, काचांवरती असं बुक्कीनं मारायला सुरुवात केली, म्हणजे हळूहळू आवाज असा दहशत निर्माण करण्यासाठी। परंतु काय झालं, त्याच्यात ज्या हुशार बायका होत्या त्यांनी ओळखलं की आपण बरोबर चोरांच्या तावडीत सापडलोय। आणि तो ड्रायव्हर देखील घाबरला, त्याला देखील घाम आला। थंडीचे दिवस होते, परंतु सर्वांच्या अंगाला धरधरून घाम पडले। काही बायकांनी काय केलं, हळू सांगत्या वगैरे काय होतं ते काढलं आणि पायात टाकलं। तर काही बायकांनी अगदी म्हणजे प्रवासाला जायचं म्हटल्यावर 4-5 तोळ्याचे भरभक्कम दागिने घातले होते, त्यांचा नाईलाज होता। चोराने अर्थातच गाडीचे दरवाजे उघडले। 1 नंबरला ज्या सिनियर काकू होत्या त्यांनी कोणताही विचार केला नाही, अजिबात मागचा पुढचा विचार केला नाही। त्यांनी गळ्यातलं काढून दिलं, अंगठ्या 2 होत्या, दोन्ही हातात एक एक, त्या काढून दिल्या। हातातले कंगण होते अशा प्रकारचे, ते काढून दिले। कानातले झुमके काढून दिले, गळ्यात जे काय होतं ते म्हणजे त्यांनी काही ठेवलं नाही। पायात त्यांचं पैंजण देखील होतं, ते देखील त्यांनी काढून दिलं। त्यामुळं त्या दुसऱ्या ज्या 4-5 स्त्रिया होत्या त्यांना देखील देणं भाग पडलं। मग त्यांनी काय केलं की त्यांनी दिलं म्हटलं यांना देणं भाग होतं। ज्या चतुर होत्या, काही जणींनी पायात दागिने टाकले होते, परंतु बऱ्यापैकी लुटमार झाली, चोर निघून गेले। आता तक्रार कुणाकडे करायची? सहलीला जाताना ना घरचे पुरुष माणूस सोबत होते, एक ड्रायव्हर, तो पण घाबरला होता। पुढं चोर निघून गेले, त्यांना मारहाण केली नाही, थोडीशी म्हणजे झटापट झाली, परंतु मारहाण कुठल्याही प्रकारची केली नाही झाली। आता मारहाण न केल्यामुळं ड्रायव्हर, त्या बायका निघाल्या सुरक्षित, दागिने गेले हा विषय आलाच, परंतु त्या पुढं गाडी प्रवासाला निघाल्या। आता रडत होत्या, कोणी काय करत होत्या, कोणी विवळत होतं, कुणाला लागलेलं होतं थोडंफार, वचकरलेलं काय जे काय असेल ते XYZ। परंतु त्या बायकांचा, ज्या त्या सिनियर होत्या त्या काकूंवरती रोष होता। त्या म्हणल्या, तुम्ही इतके दागिने घालून आलात आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते पटापट काढून दिले, तुमच्यामुळं आमचे दागिने गेले। तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही श्रीमंत आहात म्हणून ते दागिने दिले, परंतु आम्ही काय सांगणार घरात? काकू हुशार होत्या, त्या म्हणायला, बायानो येतानाच मी तुम्हाला सांगितलं होतं की फारसे दागिने घेऊ नका। तुम्हाला काय वाटलं, मी अंगावरती भरपूर दागिने घातलेत म्हटल्यावर एकामेकाच्या ईर्षेवर दागिने घालून आला? पण मुलीनो, अगं मी जे दागिने घातले होते ते सगळे गोल्ड प्लेटेड होते, ते सोन्याचे नव्हते। फक्त त्याला सोन्याचं पाणी दिलं होतं, परंतु ते हातात जरी घेतले तर असे वाटत होते की खरोखर सोन्याचे। मी कुठेही जाताना, कुठल्याही परिस्थितीत असू दे, ते गोल्ड प्लेटेड दागिने वापरते, खरे दागिने मी अजिबात वापरत नाही। तुम्ही कशाला खरे दागिने घालून आला? त्यातले एक जण म्हणाले, तुम्ही कसे घालून आला? मी माझे संरक्षण केले, तुम्ही तसं करून आलता का?
यावर त्या काय बोलणार. आता अर्थातच तुम्ही समजू शकाल की घरी गेल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली असेल. तर लांबवर प्रवासाला जाताना आपलंही संरक्षणाची जबाबदारी आपलीच आहे. इतरांना ब्लेम लावून काही उपयोग नाही. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.